उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आणि परराष्ट्रीय धोरणाचे विश्लेषक सन्माननीय डॉक्टर शैलेंद्रजी देवळानकर सर, माननीय शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे, हे आज या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमास उपस्थित आहेत. हे खरोखरच आमचं अहोभाग्य आहे, कारण आपण यांना रोजच विविध प्रसार माध्यमातून पाहत असतो, यांचे विचार ऐकत असतो. आज आपणास प्रत्यक्ष भेटण्याचा, प्रत्यक्ष पाहण्याचा इथे योग लाभत आहे. सर, आपले विचार ऐकण्यास आम्ही सर्वच जण उत्सुक आहोत, आतुर आहोत. तेव्हा अधिक वेळ न दवडता आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री शैलेंद्रजी देवळानकर सर यांना विनंती की आपण आपणास मार्गदर्शन करावे. धन्यवाद. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर यांचा आज एक 17वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित या संस्थेचे सचिव सन्माननीय श्री धर्मराज काडादी साहेब, त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर इरेश स्वामीजी, उच्च शिक्षण सोलापूर विभाग सहसंचालक माझे स्नेही श्री उमेश काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र देसाई सर, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SD गोठे साहेब, त्याचप्रमाणे इथं उपस्थित सोलापूर शहरातील सर्व सन्माननीय अतिथी, शिक्षण क्षेत्रातले मान्यवर, या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, आज या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहताना आणि गेल्या 7 दशकातला या महाविद्यालयाचा, या शिक्षण संस्थेच्या योगदानाचा, या संपूर्ण विभागामध्ये शिक्षणाची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी या संस्थेच्या संस्थापकांनी ज्या पद्धतीचं मेहनत घेतली, आज हा प्रचंड मोठा वटवृक्ष आपल्या समोर उभा आहे. अत्यंत अभिमानाने आम्हाला सांगावंसं वाटतं की यांचं केवळ नॅकचं ॲक्रेडिटेशन आणि त्याच्या 3 सायकल्स पूर्ण झालेल्या नाही आहेत, तर या विभागामध्ये माझ्या मते 3 ॲटॉनॉमस कॉलेजेस आहेत. त्यापैकी आपलं एक मोठं कॉलेज आहे. संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की 1177 हे एडेड महाविद्यालय, ज्याला महाराष्ट्र शासन अनुदान देतं, आणि जवळपास 2500 अनएडेड कॉलेजेस आहेत. ह्या संपूर्ण 5000 महाविद्यालयांच्या परिवारामध्ये केवळ 150 हे ॲटॉनॉमस कॉलेज आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थी अत्यंत नशीबवान आहात की तुम्हाला अत्यंत प्रतिष्ठित अशा एका स्वायत्त महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेता येतं आहे. ज्या पद्धतीने या संस्थेने गेल्या 7 दशकांमध्ये विविध उपक्रम राबवत हा वटवृक्ष मोठा केला, आणि आता ही तुमची CBSE स्कूल असेल, समोरची एक लायब्ररी असेल, तुमचं हे महाविद्यालय, नंतर एक रात्र महाविद्यालय देखील यांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या महाविद्यालयाचा प्रवास हा आता नॅक ॲक्रेडिटेड कॉलेजकडनं ॲटॉनॉमस कॉलेज आणि ॲटॉनॉमस कॉलेजकडनं डिग्री अवॉर्डिंग कॉलेजच्या दिशेने जातो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्व शिक्षकांची जबाबदारी ही येत्या काळामध्ये अनेक पटीने वाढणार आहे. आपल्यापैकी बहुसंख्य शिक्षकांना, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना याची कल्पना असेल की येत्या जून-जुलै 2023 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे, आणि ती होणारच आहे. ही डेडलाईन काही पुढे वगैरे जाणार नाही आहे. याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे बदल हे तुम्हाला दिसून येतील पुढच्या
4 ते 5 महिन्यांमध्ये अजूनही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. ज्या वेळेला पहिल्या टप्प्यामध्ये आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवणार आहोत, त्यावेळेला आमचा अधिकाधिक भर हा प्रामुख्यामध्ये महाराष्ट्रातले जे 150 स्वायत्त महाविद्यालय आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधले जे 22 खाजगी विद्यापीठं आहेत आणि आपल्याकडचे जी 13 अकृषी विद्यापीठं आहेत, त्यांचे जे विविध विभाग आहेत, यामधनं आपलं नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण किती सक्षम पद्धतीने राबवलं जाईल याकडे महाराष्ट्र शासनाचं लक्ष आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या संगमेश्वर महाविद्यालयाची जबाबदारी येत्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. अनेक नवीन बदल हे आपल्याला येत्या काळामध्ये होऊ घातलेले आहेत. आपली जी पदवी आहे, जी आत्तापर्यंत 3 वर्षांची होती, आपल्याला चॉईस दिला जाईल 3 वर्ष किंवा 4 वर्ष. त्यामुळे हे सक्तीचं नाही आहे, पण पुढच्या वर्षापासून कॉलेजला ऑप्शन ठेवावा लागेल, पर्याय ठेवावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांना 4 वर्षाची पदवी करायची आहे त्यांना 4थं वर्ष देखील उपलब्ध असेल. जेव्हा तुम्ही पहिलं वर्ष पूर्ण करताल तेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. जेव्हा तुम्ही दुसरं वर्ष पूर्ण करताल तेव्हा तुम्हाला डिप्लोमा मिळेल. जेव्हा तुम्ही 3रं वर्ष पूर्ण करणार तेव्हा तुम्हाला डिग्री मिळेल. पण एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला अजून त्याच्यात प्रावीण्य मिळवायचं आहे, मला या विषयात संशोधन करायचं आहे, मग तुम्हाला 4थं वर्ष करण्याची पण मुभा असेल. आणि त्या 4थ्या वर्षामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट्स दिले जातील, तुम्हाला इंटर्नशिप दिली जाईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला BA विथ रिसर्चची पदवी ही तुम्हाला मिळेल. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 13 अकृषी विद्यापीठं आहेत. या 13 अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वत्र अभ्यासक्रम आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. परीक्षा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जातात. ग्रेड्स जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. अकॅडमिक कॅलेंडर प्रत्येकाचं वेगळं आहे. सेमिस्टर कधी कोणाचं सुरू होतं ऑगस्टमध्ये, कोणाचं सप्टेंबरमध्ये, कोणाचं जुलैमध्ये, कोणाचं ऑक्टोबरमध्ये. परीक्षा फर्स्ट सेमिस्टर कधी त्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होतात, कधी डिसेंबरमध्ये जातात. एंड सेम हे आणखीने वाढत जातं. आता तशा गोष्टी इथं होणार नाही. आपल्याला कल्पना असेल की युरोपियन महासंघ यामध्ये 28 देश येतात. या 28 देशांमध्ये एकाच वेळेला परीक्षा सुरू होती, एकाच वेळेला निकाल लागतात, एकच अभ्यासक्रम आहे. त्यामुळे एखादा विद्यार्थी एका देशामधून दुसऱ्या देशात जरी गेला तरी त्याला कंटिन्युएशन मिळतं. आपल्याकडे एकच राज्य असून केवळ 13 विद्यापीठं असून सगळ्यांचे सिलेबस, सगळ्यांचा ग्रेडिंग पॅटर्न, सगळ्यांचं वेळापत्रक हे भिन्न आहे. इथून पुढे तसं नाही होणार. सर्व विद्यापीठांचं वेळापत्रक एकच असेल. सर्व BAला ग्रेड्स दिलेले आहेत, क्रेडिट्स दिलेले आहेत. पहिलं वर्ष 40 क्रेडिटचं, दुसरं वर्ष 80 क्रेडिटचं, BA तुमचं 120 क्रेडिटचं. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मी संगमेश्वर महाविद्यालयातनं माझं फर्स्ट इयर पूर्ण केलं, पण मला असं कळालं की मला पुणे विद्यापीठामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहास किंवा राज्यशास्त्र विषय आणखीन चांगल्या पद्धतीने शिकवला जातोय, तर मी माझी इथली ॲडमिशन काढेल आणि मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये चालला जाईल आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये माझं सेकंड इयर पूर्ण करेल. त्या ठिकाणी मला असं वाटलं की मला तिथे माझं मन लागत नाही, मला आणखीन एखादं चांगलं कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेज आहे, तिथे याच्यामध्ये आणखीन चांगला एक विषय शिकवला जातो, मी थर्ड इयरला तिकडं पण जाऊ शकतो. आणि यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचं एक बँक अकाउंट जसं असतं तसं एक क्रेडिट अकाउंट असेल, ज्याला ABC अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणतात. हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंपल्सरी आहे. माझ्या मते तुमच्या प्राचार्यांनी ही मोहीम सुरू केली असेल, नसेल तर त्यांना पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये ABCचे अकाउंट प्रत्येक विद्यार्थ्याचे काढावे लागतील आणि मग तुमचे क्रेडिट त्याच्यामध्ये जमा होतील. संगमेश्वर महाविद्यालयातनं तुम्ही पहिलं वर्ष पूर्ण केलं तर तुमचे 40 क्रेडिटपैकी जेवढे क्रेडिट तुम्हाला मिळतील ते तुमच्या डिपॉझिट केले जातील. आणि अशा पद्धतीने 7 वर्षांमध्ये तुम्हाला मुभा दिली जाईल की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता. असा प्रकार, असा विचार कधीही देशामध्ये यापूर्वी झालेला नव्हता. या माध्यमातून अनेक नवीन प्रकार येणार आहेत. तुमच्यासाठी काही मॉडेल करिक्युलम डिझाईन केले जातील,
स्किलवरती जास्तीत जास्त भर दिला जाईल आणि त्यासाठी राज्याने अनेक प्रकारचे उपक्रम हे सुरू केलेले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य हे अत्यंत आघाडीवर असणारं राज्य आहे. जसं उद्योगामध्ये आपण अत्यंत आघाडीवरती आहोत, तसं आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील आघाडीवरती आहोत. आपल्याच राज्यामध्ये तुम्हाला 10 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं आता मिळणार आहेत. किंबहुना ती आता फंक्शनिंग सुरू झालेलं आहे. 13 तुमच्याकडची अकृषी विद्यापीठं आहेत. जसं तुमचं सोलापूरचं विद्यापीठ आहे तसं एक विद्यापीठ, अशी 13 विद्यापीठं आहेत. त्यानंतर तुमच्याकडे 3 डीम्ड युनिव्हर्सिटी अशा आहेत की ज्यांना राज्य सरकार पैसा देतं. टिळक महाविद्यालय आहे, टिळक इन्स्टिट्यूट आहे, डेक्कन इन्स्टिट्यूट आहे आणि पुण्याची गोखले अर्थशास्त्र इन्स्टिट्यूट आहे. पहिल्यांदा देशामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी ज्याला शासन पैसा देतं. हा प्रकार फक्त राज्यातच दिसतो. हा दुसरा प्रकार झाला. तिसरा तुमच्याकडे डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, यांची संख्या जवळपास 23 आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत ज्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या, ज्या अकॅडमिकली पूर्णपणे ऑटोनॉमस आहेत. त्यानंतर तुमच्याकडे चौथा प्रकार दिसून येतो तो म्हणजे सेल्फ फिनान्स युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. 22 युनिव्हर्सिटीज आहेत. अनेक उद्योजकांनी आता नवीन नवीन विद्यापीठं काढलेली आहेत. सिम्बॉयसिस झालेलं आहे, फ्लेम सारखं विद्यापीठ पुण्याला झालेलं आहे. एकट्या पुण्यामध्ये 7 अशी प्रायव्हेट विद्यापीठं आहेत. अशांची संख्या आता 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे. तुम्हाला प्रचंड मोठा पर्याय आहे पुढे जाऊन आणखीन चांगल्या पद्धतीचे. म्हणजे तुम्हाला BA इन लिबरल आर्ट्स करावं असं वाटलं, ज्या लिबरल आर्ट्समध्ये मी सध्या पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे पण मला संगीत शिकावं असं वाटतं, तर मी काही क्रेडिट संगीत विषयाचे घेईल. मला नाटक शिकावंसं वाटतं तर मी नाटकासारखं घेईल. हा एक पद्धतीचा मॉल आहे. जसं मॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची दुकानं दिसतात आणि तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीची खरेदी तुम्हाला करता येते. तुमच्याकडे पूर्णपणे चॉईस आहे, पूर्णपणे पर्याय आहे. तशा प्रकारचं वातावरण आता विद्यार्थ्यांना हे उपलब्ध करून दिलं जाईल. त्यामुळे ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज तुमच्या पब्लिक युनिव्हर्सिटी बरोबर स्पर्धा करायला लागलेल्या आहेत मुलांना कॅच करण्यासाठी. आणि त्यामुळे तुमच्या पारंपरिक कृषी विद्यापीठांना आपला परफॉर्मन्स वाढवावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याकडे एक राज्याचं महाराष्ट्र शासनाची क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे जी मुंबईमध्ये, ज्याला होमी भाभा क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणतात, जी महाराष्ट्र शासनाच्या 4 उत्तम कॉलेजेसला एकत्र करून काढली गेली आहे. त्यानंतर आपल्याकडे 2 प्रायव्हेट क्लस्टर युनिव्हर्सिटीज पण आहे. एक त्याच्यामधली कराडला आहे कर्मवीर भाऊराव पाटील आणि एक मुंबईला आहे हैदराबाद सिंध सोसायटीची. त्यामुळे तो नवीन प्रकार झाला. त्यानंतर मागच्या वर्षी आणखीन एक विद्यापीठ झालं ज्याला युनिटरी युनिव्हर्सिटी म्हणतात. पुण्याचं जे COEP आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्याला आता युनिटरी युनिव्हर्सिटीचा दर्जा हा दिला गेलेला आहे. अशाच प्रकारचे युनिटरी युनिव्हर्सिटी आता सोशल सायन्सेसमध्ये देखील योग घातलेले आहेत. त्यानंतर आता कॉलेजेसचे क्लस्टर व्हायला लागलेले आहेत. औरंगाबादमध्ये महाराष्ट्र शासनाची 6 कॉलेजेस आहेत. कॉलेज ऑफ आर्ट्स आहे, इंजिनिअरिंग आहे, पॉलिटेक्निक आहे, BEd आहे, आर्ट सायन्स कॉमर्स आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, फॉरेन्सिक आहे. या सगळ्यांना एकत्र केलं जाणार आहे आणि एकत्र करून त्यांचे क्लस्टर तयार केलं जाईल. त्यामुळे BEd महाविद्यालय जे सिंगल फॅकल्टी महाविद्यालय आहे, तर BEdच्या विद्यार्थ्याला देखील सायन्स मधला एखादा कोर्स घेता येईल. एखाद्याला वाटलं मला फाईन आर्ट्समध्ये आहे इंटरेस्ट, मला पेंटिंग करायचं आहे, तो तिकडे जाऊ शकेल. अशा प्रकारचं 21st सेंचुरीला अनुसरून शिक्षण हे येत्या काळामध्ये तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहात. त्यामुळे तुमची पिढी ही अत्यंत नशीबवान अशा प्रकारची पिढी आहे आणि ते झालंच पाहिजे आहे. याचं कारण असं आहे की भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो, की भारताची आजची सगळ्यात मोठी ॲसेट काय आहे, सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे, ही सगळ्यात मोठी संपत्ती या देशातलं तरुण लोकसंख्या आहे. आज या देशाचं 50% पॉप्युलेशन बिलो 35 एज आहे आणि हे सगळ्यात तरुण, हा जगातला सगळ्यात तरुण देश म्हणून ओळखला जातो. चीनचं ॲव्हरेज एज हे 55 आहे, अमेरिकेचं ॲव्हरेज एज 62 आहे, ऑस्ट्रेलियाचं 65 आहे, भारताचं ॲव्हरेज एज 35 आहे. त्यामुळे सगळं जग भारताकडे नजर लावून बघतं आहे. वर्ल्ड बँकेचा एक रिपोर्ट आता नुकताच आला, त्यानुसार 2040 पर्यंत जगामधलं 30% वर्किंग पॉप्युलेशन हे भारतातनं दिलं जाणार आहे. आजही जगाची लोकसंख्या 8 अब्ज आहे, त्यापैकी 18% 18% लोकसंख्या ही भारताची आहे. त्यामुळे जेही काही निर्णय घेतले जात आहेत हे यासाठी घेतले जात आहेत की देशाकडे एक फार मोठी मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून येत्या काळामध्ये बघितलं जात आहे. आणि आमची ही जी पॉप्युलेशन आहे, ही पॉप्युलेशन आम्हाला परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कन्वर्ट करायची आहे.
नसता हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तो डेमोग्राफिक डिझास्टर बनायला वेळ लागणार नाही. हे डिझास्टर आम्हाला नाही बनवू द्यायचं आहे, आम्हाला डिव्हिडंड पाहिजे आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारतामध्ये KG पासनं तर PhD पर्यंत साधारणतः 30 कोटी लोक शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. त्या 30 कोटींपैकी 4.5 कोटी लोक हे हायर एज्युकेशनमध्ये आहेत. विचार करा की 30 कोटी जर विद्यार्थी असतील तर त्यांचे पॅरेंट्स म्हणजे साधारणतः आई आणि वडील असे आपण धरले ते 90 कोटीपर्यंत जातात. 148 कोटीच्या पॉप्युलेशन 138 कोटीच्या पॉप्युलेशन पैकी 90 करोड पीपलचा संबंध हा एज्युकेशनशी येतो. त्यामुळे एज्युकेशन हे इतकं इम्पॉर्टंट फील्ड आहे. पण अनफॉर्च्युनेटली एज्युकेशनमधले रिफॉर्म्स होत नव्हते. 1991 नंतर इकॉनॉमीमध्ये रिफॉर्म झाले, प्रत्येक सेक्टरमध्ये रिफॉर्म झाले आणि आता एज्युकेशनची बारी आहे. त्यामुळे एज्युकेशनचा संबंध हा भारताच्या आर्थिक विकासाशी जोडला गेलेला आहे. आज भारताची इकॉनॉमी ही $2.5 ट्रिलियन आहे. आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की आपल्याला लवकरच $5 ट्रिलियन पर्यंत जायचं आहे. आपण सध्या जगातली 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी आहोत. आपल्याला 3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचायचं आहे. जर्मनी आणि जपानला मागे टाकायचं, ते फार अवघड नाही आहे. 2026 पर्यंत आपण तेही क्रॉस करणार आहोत. पण त्याही पुढे जाऊन आता नवीन अनुमान असे येत आहेत की कदाचित चीन देखील मागे पडेल. पुढच्या 15 ते 20 वर्षांमध्ये ज्या पद्धतीची ग्रोथ आज IMF वर्ल्ड बँक भारताकडनं एक्सपेक्ट करता आहेत ती जर आपण पाहिली तर ती अराउंड 8 to 9% GDPचा ग्रोथ रेट हा जर आपण मेंटेन ठेवला तर $15 ट्रिलियन पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. दॅट टाइम कदाचित आपण चायनाला कॉम्पीट करून नंबर 2 ला जगामध्ये पोहोचू शकतो. ह्या गोष्टी अजिबात अशक्य नाही आहेत. या गोष्टीच्या बाबतीमधले प्रेडिक्शन्स अनेक अभ्यासकांनी फार उत्तम पद्धतीने मांडलेले आहेत. ज्यांचा उल्लेख आत्ताच झाला APJ अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती, यांनी इंडिया 2020 नावाचं पुस्तक लिहिलं होतं. फार सुंदर पुस्तक आहे. तुम्ही सगळ्यांनी ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन झालंय. त्याची प्रिफेस गोवारीकर साहेबांनी लिहिली, प्रसिद्ध शास्त्रज्ञ. ते मराठीतलं पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि त्यामध्ये इंडिया 2020 म्हणजे खरं तर आपण 2020 पर्यंतच आपले जे आर्थिक प्रगतीचे सगळे गोल्स होते ते आपण अचीव करणार होतो. पण मध्यंतरी कोरोना आला, हे रशिया युक्रेन वॉर आलं, त्यामुळे आपले प्रोजेक्शन थोडेसे पुढे ढकलले गेले. हा प्रश्न मला सातत्याने पडलाय. 2005 साली आलेलं पुस्तक होतं. त्यावेळेला मी तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो. त्यावेळेला मला सातत्याने असं वाटायचं की 2020 हाच आकडा कलामांनी का निवडला असेल, 2021 का नाही, 22 का नाही, किंवा त्याच्या पूर्वी पण का नाही, 15-16 का नाही. तर त्याचं जे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत त्यांना त्याचं गणित माहिती आहे. जोही देश आर्थिक विकासाचा प्रक्रिया सुरू करतो तेव्हा त्या प्रक्रियेला पूर्ण व्हायला, मॅच्युअर्ड व्हायला साधारणतः 3 दशकं म्हणजे 30 वर्ष लागतात. भारताने 1991ला जर आर्थिक उदारीकरणाचं पर्व सुरू केलं तर ते 2021 पर्यंत मॅच्युअर्ड होणार. म्हणजे ते 30 वर्ष 2021 नंतरचा काळ हा भारताचा असणार. ते आता 5 वर्षांनी थोडंसं पुढे ढकललं गेलेलं आहे. पण इंडियाचा उदय, भारताचा उदय आणि भारताचा प्रभाव हा जगामध्ये आता कोणालाही नाकारता येणार नाही, अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे. आणि कोणतेही टार्गेट्स असे नाहीत की जे आपण अचीव करू शकत नाही. म्हणून जगातल्या सगळ्यात मोठ्या संघटनेचं, ज्याला G20 असं म्हणतात, की जागतिक व्यापाराचा 85% व्यापार, जागतिक लोकसंख्येच्या 75% लोकसंख्या आणि जागतिक GDPच्या 90% GDP ज्या संघटनेकडे येतो त्या G20चं अध्यक्षपद हे भारताकडे आहे. त्यामुळे आपण अनेक अशक्यातल्या अशक्य गोष्टी या शक्य करून दाखवलेल्या आहेत. आज जगातल्या 8 कोटी पॉप्युलेशन, 8 अब्ज पॉप्युलेशन पैकी 4 अब्ज लोकांकडे डिजिटल आयडेंटिटी नाही आहे. पण आज आपल्या सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. 1 बिलियन लोकांचं भारतामध्ये लोकांकडे आधार कार्ड आहे. ऑलमोस्ट 50 करोड लोकांकडे बँक अकाउंट आहे, जे जगामध्ये ऑलमोस्ट 50% पॉप्युलेशनकडे नाही आहे. आज कोविन ॲप सारखं जे ॲप आपण डेव्हलप केलेलं आहे हे जगामध्ये कोणत्याही देशाकडे नाही आहे. म्हणून भारताने केवळ 3 बिलियन वॅक्सिनचं प्रोडक्शन नाही केलं तर त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं. आज प्रत्येकाला वॅक्सिन मिळालेलं आहे. हा प्रकार इतर देशांमध्ये नाही आहे. जागतिक पातळीवरती कोविन ॲप नाही आहे. म्हणून आता 55 कंट्रीजनी कोविन ॲपचा स्वीकार हा केलेला आहे. 2008 मध्ये आपल्याकडे एक माणूस वर्षाला केवळ 2 डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करायचा. 2022 मध्ये केवळ एका वर्षामध्ये आपल्याकडे 6 अब्ज डिजिटल ट्रान्झॅक्शन झालेत. आज UPI सारखं तुमच्याकडे आलं, भीम ॲप आलं, रुपे आलेलं आहे. प्रत्येक जण अगदी 1-1, 2-2 रुपयापर्यंतचे पेमेंट्स आज आपण डिजिटल पेमेंट्स करायला लागलेलो आहोत. हा प्रकार कुठेही नाही आहे.
मास्टर कार्ड व्हिसा कार्डनी पेमेंट केलं तर तुम्हाला 1-2% पेनल्टी द्यावी लागते, ट्रान्झॅक्शन कॉस्ट द्यावी लागते. कोणत्याही प्रकारचं कॉस्ट न लावता इतकं जबरदस्त UPI सारखं आज तुमच्याकडे पेमेंट ऑपरेशन ट्रान्झॅक्शन सिस्टम आलेली आहे. ह्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटत होत्या. जेव्हा फास्टॅग आलं तेव्हा आपण बघितलं की कसं शक्य आहे, एवढ्या मोठ्या रांगा लागायला लागल्यात. पण आज फास्टॅगमुळे तुमचं रोडवरचं ट्रान्सपोर्टेशन अत्यंत सुखरूप झालं आहे. आता फास्टॅग पण जाईल आणि सॅटेलाईटकडनं या सगळ्या गोष्टी होतील. मला सांगायचा मुद्दा असाच आहे की ज्याही गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या भारताने आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर सत्य करून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे आमचं जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यांच्या फ्युचरसाठी आहे, हेच जनरेशन आहे जे 21व्या शतकामध्ये भारताचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आम्हा शिक्षकांची अत्यंत मोठी जबाबदारी आहे. आमच्या जनरेशनला ज्याही पद्धतीचं शिक्षण मिळालं ते मिळालं, आमचा तो इतिहास झाला. परंतु येत्या जनरेशनला जर आपण सक्षम नाही बनवलं, जर आपण त्यांना परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कन्वर्ट नाही केलं तर आपण फार मोठी चूक करणार आहोत आणि ती चूक भारताला अजिबात होऊ द्यायची नाही आहे. त्यामुळे आपलं महाविद्यालय एक स्वायत्त महाविद्यालय म्हणून तुम्ही तुमच्या पातळीवरती प्रयत्न करा की हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे हे किती उत्तम पद्धतीने आपण राबवू शकतो. आता भारतामध्ये परदेशातले युनिव्हर्सिटीचे कॅम्पसेस उघडणार आहेत आणि त्याला फार वेळ नाही, साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये त्या संदर्भातला ज्या गाईडलाईन्स आहेत, डायरेक्टिव्ज आहेत ते UGC डिक्लेअर करत आहे. कदाचित सोलापूरला एखादी टॉप 500 मधली युनिव्हर्सिटी आपला कॅम्पस उघडू शकते आणि तो कॅम्पस उघडल्यानंतर तुमच्या पारंपरिक विद्यापीठांना त्यांच्याबरोबर कॉम्पीट करावं लागेल. विद्यार्थ्याला प्रचंड मोठा ऑप्शन मिळतोय. आज एखादा विद्यार्थी जर अमेरिकेला शिकायला जातो, तुम्हाला कल्पना आहे आपल्याकडचे किती विद्यार्थी जातात अमेरिकेला शिकायला, अमेरिकेला म्हणण्यापेक्षा फॉरेनला. दरवर्षी आपल्याकडचे साधारणतः 4.5 लाख विद्यार्थी परदेशात शिकायला जातात. आणि जर आपल्याकडे हे फॉरेन युनिव्हर्सिटीचे कॅम्पसेस आले तर आपण पुढच्या 5 वर्षांमध्ये भारताचे किती पैसे वाचवणार आहोत? तर आपण भारताचे $20 अब्ज वाचवणार आहोत. एवढा प्रचंड पैसा भारत बाहेरच्या देशांना देतो, आपले विद्यार्थी त्यांना देतात. आणि जेव्हा तुम्ही ऑक्सफर्ड आणि हार्वर्डमध्ये PhD ग्रॅज्युएशन करायला जातात तेव्हा हार्वर्डमध्ये BA करायची फीस जी आहे ही साधारणतः 2.25 कोटी आहे. या 2.25 कोटीपैकी साधारणतः 50% तुमची लिव्हिंग एक्सपेन्सेस असतात, जेवणा खाण्याचा खर्च असतो जो तिथं प्रचंड महाग आहे. जर आज ऑक्सफर्डनी किंवा हार्वर्डनी भारतामध्ये कॅम्पस उघडलं तर तुमचा लिव्हिंग एक्सपेन्सेस अत्यंत कमी होऊन जाणार आहे. त्यामुळे इतका मेजर डिसिजन युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी घेतलेला आहे आणि कदाचित पुढच्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला अनेक फॉरेन युनिव्हर्सिटीचे कॅम्पसेस, मोठमोठे कॅम्पसेस तुमच्याकडे येऊ शकतील. कदाचित संगमेश्वर महाविद्यालयाचे इतकं सुंदर कॅम्पस आहे, एखादी फॉरेन युनिव्हर्सिटी तुमच्याबरोबर जॉईंट कोलॅबरेशन करू शकते आणि त्यामुळे जॉईंट डिग्रीज देण्याचा देखील प्रोग्राम होऊ शकतो. कोणतीही गोष्ट आता अशक्य अशा प्रकारची राहिलेली नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील या सगळ्या संधीचा भाग घेणं, केवळ स्टिरिओटाईप BA MA ची डिग्री घेणं आणि पुन्हा एकदा सरकारी नोकऱ्यांच्या मागे लागणं ही मानसिकता आता सोडून जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, जे तुमच्यामधलं कौशल्य किती आहे त्या कौशल्याच्या विकासावरती भर देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यामध्ये किमान काही कौशल्य विकसित केली पाहिजे आहेत आणि ती जर कौशल्य तुम्ही विकसित केलीत तर तुम्हाला पुन्हा एकदा या सरकारी नोकऱ्यांच्या वरती किंवा नोकऱ्यांवरती विसंबून राहता येणार नाही आणि ते राहिलं पण नाही पाहिजे. आमच्या काळामध्ये आम्हाला पर्याय फार कमी उपलब्ध होते, पण आता तुम्हाला इतके उत्तम पर्याय आहे. जर एखादा विद्यार्थी तुमचा चांगलं त्याचं आर्टिक्युलेशन असेल, मराठीमधलं असेल, इंग्रजीमधलं असेल, जर तो इंग्रजीमध्ये आपले विचार उत्तम पद्धतीने मांडू शकत असेल तर आज जर तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू, इंडियन एक्सप्रेस यासारख्या न्यूजपेपर्समध्ये ऑफ एड किंवा एडिटोरियल पेजवरचे आर्टिकल लिहिले तर प्रति आर्टिकल तुम्हाला 10,000 ते 15,000 रुपयाचं रेम्युनरेशन मिळतं. आज मराठी वर्तमानपत्र देखील साधारणतः 1,500 ते 2,000चं रेम्युनरेशन देतात. एखाद्या विद्यार्थ्यांनी असे 5 जरी आर्टिकल्स लिहिले तरी त्या आर्टिकलमधनं तो 40-50 हजार रुपये सहज कमवू शकतो. अर्थात याच्यासाठी कोणत्याही वशिल्याची गरज नाही आहे, यासाठी तुम्हाला कुठेही काही करायची गरज नाही आहे, फक्त आणि फक्त तुमचं मेरिट आहे. हे मेरिट तुम्हाला विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे. हा स्किल तुम्हाला विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनामध्येची लाट जेव्हा युरोपमध्ये आली त्यावेळेला डॉक्टरांच्या 10 पटीने जास्त इंडियन हेल्थ वर्कर्स होते. आज मॅक्सिमम इंडियन हेल्थ वर्कर्सला फॉरेनमध्ये मागणी आहे, सगळीकडे मागणी आहे. आपल्याकडे सॉफ्ट स्किल किंवा रेमेडियल एज्युकेशन, इंग्लिशचं, भारतीयाचं ज्ञान अत्यंत उत्तम आहे. चीन त्याच्यामध्ये फार मागे आहे. साऊथ ईस्ट एशियामध्ये सगळे भारतीय दिसतील तुम्हाला. गल्फ कंट्रीजमध्ये, इस्लामिक कंट्रीजमध्ये सगळे इंडियन शिकवायला आहेत. त्यामुळे तुम्ही जर इंग्रजीमध्ये चांगलं प्रावीण्य मिळवलं तर तुम्हाला बाहेर असंख्य नोकऱ्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला केवळ आणि केवळ एडेड महाविद्यालयात जायची गरज नाही आहे. चांगलं स्किल असेल,
तर आज अशोका युनिव्हर्सिटी, कलिंगा युनिव्हर्सिटी, विप्रो युनिव्हर्सिटी, केवढे प्रचंड मोठे जायंट्स आलेत प्रायव्हेटमधले. तुमचा नॉलेजला, तुमच्या मेरिटला महत्त्व देऊन पाहिजे तेवढा पैसा तुम्हाला देतील, पण तुमच्याकडे मेरिट असलं पाहिजे आहे. आणि या मेरिटला कोणतंही अल्टरनेटिव्ह नाही, याला कोणताही पर्याय नाही, याला कोणतेही शॉर्टकट्स नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ त्या स्पर्धा परीक्षा, नेटसेट या स्टिरियोटाईप मानसिकतेतनं आता बाहेर येण्याची गरज आहे. मी सातत्याने याला म्हणत असतो की ही गुलाम मानसिकतेचा भाग आहे. इंग्रज आमच्याकडे आले, वर्षानुवर्ष राज्य केलं, इंग्रज चालले गेले, पण अजूनही काही गोष्टी बॅकला सोडून गेले. आणि त्यातला एक आहे ते म्हणजे करिअर सर्व्हिसेस. प्रत्येकाला 60 वर्षांपर्यंतची सेक्युअर्ड नोकरी पाहिजे आहे. मग रिटायरमेंट नंतर प्रत्येकाला पेन्शन पाहिजे आहे. माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीलाही पेन्शन पाहिजे आहे. हा प्रकार केवळ भारतात आणि भारतात तुम्हाला दिसून येतो. कोणत्याही फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये 5 वर्ष हे मॅक्सिमम जॉबचं टेन्युअर आहे. 5 वर्षानंतर तुमच्या परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन केलं जातं आणि जर तुमच्यामध्ये मेरिट असेल तर तुम्हाला कंटिन्युएशन दिलं जातं. त्यामुळे हा जो प्रकार आहे, हा प्रकार याच्यामुळे तुमच्यातल्या स्किल डेव्हलपमेंट सातत्याने होता. पण ज्या वेळेला मला कळतं की 60 वर्षापर्यंत मला पगार मिळणार आहे, त्यामुळे मी निश्चितपणे कॉम्प्लासंट, त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे, मी आळशी बनतो आणि माझी क्रिएटिव्हिटी होत नाही. क्रिएटिव्हिटी कधी होती? जेव्हा तुम्ही इन्सेक्युअर्ड असता, असुरक्षित असता. असुरक्षित माणसांकडनं जग निर्माण झालेलं आहे. इमर्सन नावाचा फार मोठा फिलॉसॉफर होता, त्याचं एक अत्यंत फेमस होतं 19th सेंचुरीचा अमेरिकेचा फिलॉसॉफर, इनसेक्युरिटी ब्रीड सक्सेस. जेवढा माणूस जितका असुरक्षित तेवढं यशाचं प्रमाण जास्त. आणि म्हणूनच युरोपमध्ये मोठमोठ्या प्रकारचे रिव्होल्युशन्स होत गेले, इव्होल्युशन्स होत गेले. अशा प्रकारच्या गोष्टी, म्हणून ही पारंपरिक मानसिकता तुम्हाला बदलली पाहिजे, विशेष करून विद्यार्थ्यांना. मी माझ्या जनरेशनविषयी बोलत नाही किंवा आमच्या प्राध्यापकांविषयी बोलत नाही, आमचे दिवस गेले आता. पण येणाऱ्या जनरेशननी तरी निदान ह्या मानसिकतेतनं बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पूर्ण भारताचं फ्युचर हे तुमच्याकडे आहे. हा देश अगदी 100% तुम्ही लिहून घ्या, पुढच्या 20 ते 25 वर्षांमध्ये एक अत्यंत लिडिंग पॉवर म्हणून जगाच्या पुढे येणार आहे. परंतु ते शक्य आहे ते केवळ आणि केवळ या देशातल्या विद्यार्थ्यांवरती, या देशातल्या तरुण पॉप्युलेशनवरती. त्यामुळे तुमच्यासाठी आम्ही सगळेजण अत्यंत मेहनत घेत आहोत. हाच प्रकार या टीचर्सचा देखील आहे. त्यामुळे तुम्हाला परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कसं कन्वर्ट करायचं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु कधी पण कोणतीही प्रक्रिया ही वन वे नसती, ही रेसिप्रोकल अरेंजमेंट आहे. तुमच्याकडनं आम्हाला तेवढ्याच प्रकारच्या रिस्पॉन्सेसची गरज आहे. त्यामुळे शासन आपल्या प्रतीने अत्यंत सक्रिय आहे. आमचे एडेड महाविद्यालय हे देखील अत्यंत सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय व्हायचं आहे. हे एक अत्यंत मेजर कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे. ही एक मास मुवमेंट आहे, एक चळवळ आहे. आणि हीच चळवळ या देशाला 21st सेंचुरीमध्ये सुपर पॉवरच्या दिशेने घेऊन जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं महाविद्यालय एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं कार्य हे एज्युकेशनच्या फील्डमध्ये करत आहेत. कन्सिडरिंग सोलापूरचं वातावरण, इथल्या विद्यार्थ्यांचं ज्या पद्धतीच्या आर्थिक परिस्थितीमधनं विद्यार्थी येतात, अशा वेळेला त्यांना इतका उत्तम प्लॅटफॉर्म जर इथे मिळत असेल तर त्याच्या माध्यमातून फ्युचरमधली त्यांची प्रोग्रेस जी आहे ती होण्याच्या दृष्टीने नक्कीच वाटचाल आणि योगदान मिळेल. मला असं वाटतं की हा मेसेज या प्लॅटफॉर्मवरनं सर्व शिक्षकांना, सर्व विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करण्याच्या दृष्टिकोनातनं मी या ठिकाणी आलो होतो. या महाविद्यालयांनी मला या ठिकाणी बोलवलं. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिक्षकांशी, इथल्या सर्व सोलापूरमधल्या सन्माननीय जे अतिथी इथं उपस्थित आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याची मला संधी दिली, त्याबद्दल महाविद्यालयाचे मी आभार मानतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. 21व्या शतकातील बदलत्या स्थित्यंतरात शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बदल कोणते होणार याविषयी आपण भाष्य केलं. शिक्षण क्षेत्रातली गणितं आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत आपण मांडलीत, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर शैक्षणिक पारितोषिक वितरण. यानंतर विद्यार्थी व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित मान्यवर, सर्व गुणवंत विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्वांना नमस्कार. आज कॉलेजचा पारितोषिक वितरण समारंभ, रथसप्तमी आणि इतकं सुंदर अभ्यासपूर्ण भाषण असा अपूर्व योग आपल्या सर्वांना लाभला आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यावं, गौरवावं आणि त्यांना आशीर्वाद द्यावेत. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पारितोषिकासाठी मी विद्यार्थ्यांना रांगेनी यायला सांगतो. इयत्ता 11वी कला शाखा करपे साक्षी चंद्रकांत, प्रथम क्रमांक. 11वी मानसशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल प्रकाश कटनाळे परिवारातर्फे कैलासवासी धोंडप्पा सिद्धरामप्पा कटनाळे पारितोषिक. 11वी मराठी विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी गंगाधर माधव जरीपटके पारितोषिक.
11वी विज्ञान निंबाळ सध्या सिद्धाराम प्रथम क्रमांक. 11वी मानसशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल प्रकाश कटनाळे परिवारातर्फे कैलासवासी धोंडप्पा सिद्धरामप्पा कटनाळे पारितोषिक. 11वी मराठी विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी गंगाधर माधव जरीपटके पारितोषिक विभाग. 11वी वाणिज्य तारापुरे यशराज दीपक प्रथम क्रमांक. 12वी कला अंजुटगी पर्जन्य अनिल प्रथम क्रमांक. 12वी संस्कृत विषयात प्रथम आल्याबद्दल कीर्तन महर्षी कैलासवासी प्रल्हाद बाळकृष्ण आयाचित पारितोषिक तसेच कुंटे परिवारातर्फे परमपूज्य गुरुदेव रानडे पारितोषिक. 12वी मानसशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी शंकरराव रावजी गावंडे पारितोषिक. दीपा मल्लीनाथ द्वितीय क्रमांक. 12वी विज्ञान कुलकर्णी अथर्व सुरेश प्रथम क्रमांक. जेई परीक्षेत 97.38% महाविद्यालयात द्वितीय आल्याबद्दल महाविद्यालयातर्फे ₹1001चे विशेष पारितोषिक. केमिस्ट्री CET मध्ये महाविद्यालयातून प्रथम क्रमांक. 12वी वाणिज्य कोकाटे केतकी सुनील प्रथम क्रमांक. 12वी चिटणीसाचा व्यवसाय विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी शेवंताबाई लोभाजी कांबळे पारितोषिक. 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी नागनाथ महादेव लगदिवे पारितोषिक. 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी ॲडव्होकेट मल्लीनाथ रामचंद्र पाटील पारितोषिक. 12वी वाणिज्य शाखेत प्रथम आल्याबद्दल कैलासवासी ॲडव्होकेट मल्लीनाथ रामचंद्र पाटील पारितोषिक. आगलावे सुजित संतोष द्वितीय क्रमांक. 12वी वाणिज्य शाखेत प्रथम आल्याबद्दल गणित विषयात प्रथम आल्याबद्दल कुंटे परिवारातर्फे कैलासवासी सीताबाई रानडे पारितोषिक. 12वी अर्थशास्त्र विषयात वाणिज्य शाखेत प्रथम आल्याबद्दल सत्यबाबा दगडू दराडे पारितोषिक. 12वी वाणिज्य शाखेत द्वितीय आल्याबद्दल कैलासवासी ॲडव्होकेट मल्लीनाथ रामचंद्र पाटील पारितोषिक. इयत्ता 11वीला महाविद्यालयात प्रथम क्रमांक. काही विशेष पारितोषिके पुढील प्रमाणे. पवार मृण्मयी सिद्धेश्वर जेई परीक्षेत महाविद्यालयात प्रथम आल्याबद्दल महाविद्यालयातर्फे ₹2001चे विशेष पारितोषिक. तसेच 12वी गणित विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी कल्याणप्पा रेणुकगौड पाटील गणित विभागातर्फे गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन पारितोषिक विभागून. या विद्यार्थिनीविषयी विशेष आणखी असं सांगायचं आहे की हे दोघंही बहीण भाऊ IITला आता शिकतायत आणि दोन्ही मुलं जेईला कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. जोशी नेहा अभ्युद्धा 12वी जीवशास्त्र विषयात द्वितीय आल्याबद्दल जीवशास्त्र विभागातर्फे पारितोषिक. सय्यद मुबशिखा खालिद 12वी हिंदी विषयात महाविद्यालयात प्रथम आल्याबद्दल शिवराज पाटील परिवारातर्फे कैलासवासी विश्वनाथ बाळप्पा पाटील पारितोषिक. बटगिरे प्रियंका सुरेश 12वी जीवशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल जीवशास्त्र विषयातर्फे पारितोषिक. केमशेट्टी राजशेखर सुरेश नीट परीक्षेत महाविद्यालयात प्रथम आल्याबद्दल महाविद्यालयातर्फे ₹2001चे विशेष पारितोषिक. हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे येथे शिकत आहे. माळी रविचंद्र सिद्धरामप्पा 12वी भूगोल विषय शास्त्र शाखेत प्रथम आल्याबद्दल कैलासवासी इंदिराबाई वडापूरकर पारितोषिक. चैतन्य सुरेश 12वी अकाउंटन्सी विषयात मुलामध्ये प्रथम आल्याबद्दल कैलासवासी शिवरुद्रप्पा जत्ती पारितोषिक. 12वी कार्यालयीन व्यवस्थापन विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी ललिताबाई इरैया हणमगाव पारितोषिक. सर्व विद्यार्थ्यांना सूचना की आपल्याला एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरनुसारच आपण यायचंय. लिंगप्पा कुंभार समोरचा नंबर बघून पहा. प्रथम आल्याबद्दल कैलासवासी अविनाश बाळकृष्ण जोग पारितोषिक. कंदलगी सुमित अनिल 12वी बँकिंग विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी श्रीमंत रामण्णा नागणसुरे पारितोषिक. कणकी नक्षत्राज 12वी अकाउंटन्सी विषयात मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल कैलासवासी शांताबाई शिवरुद्रप्पा जत्ती पारितोषिक.
कुमारी कुलकर्णी मृण्मयी चंद्रशेखर 11वी रसायनशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी लक्ष्मण मारुती कापसे पारितोषिक. कुमारी दुबे संस्कृती राजीव 12वी अर्थशास्त्र विषयात कला शाखेत प्रथम आल्याबद्दल कैलासवासी महादेव गंगाराम गाडे पारितोषिक. 2021 इयत्ता 11वीत महाविद्यालयात कला शाखेत प्रथम नागणसुरे ओंकार 12वी भौतिक विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी संपतबाई बजरंग जटके पारितोषिक. अग्रवाल खुशी निलेश 12वी इंग्रजी विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी भीमप्पा तसेच कैलासवासी प्राध्यापक A.B. खुबा पारितोषिक. अरळीमार सुयोग राजेश 12वी रसायनशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल स्वर्गीय विश्वनाथ दिगंबर आहेरकर पारितोषिक. पाटील अंकिता विजय 11वी हिंदी विषयात महाविद्यालयात प्रथम आल्याबद्दल शिवराज पाटील परिवारातर्फे उपन्यासकार प्रेमचंद पारितोषिक. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी परत स्वतःच्या आसनावर बसून घ्यायचंय. कुमारी पवार वैष्णवी रामचंद्र द्वितीय क्रमांक 11वी हिंदी विषयात महाविद्यालयात प्रथम आल्याबद्दल शिवराज पाटील परिवारातर्फे उपन्यासकार प्रेमचंद पारितोषिक. इयत्ता 11वी विज्ञान चिरंजीव कणगी अथर्व प्रशांत प्रथम क्रमांक. कुमारी तापडिया आचल दीपक इयत्ता 12वी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक. 12वी रसायनशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल आहेरकर परिवारातर्फे स्वर्गीय विश्वनाथ दिगंबर आहेरकर पारितोषिक. कुमारी गायकवाड भाग्यश्री प्रथम क्रमांक विभागून. चिरंजीव वर्षेट्टी विराज राजशेखर प्रथम क्रमांक इयत्ता 12वी कला शाखेतून प्रथम. वर्षेट्टी विराज राजशेखर या मुलाचं विशेष कौतुक असं की यावर्षी हा कला शाखेचा विद्यार्थी असून सुद्धा महाविद्यालयात सर्वप्रथम आला होता आणि खेळाडू सुद्धा आहे. कुमारी गांधी इशिका अभय द्वितीय क्रमांक. 12वी इंग्रजी विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी भीमप्पा तसेच A.B. खुबा पारितोषिक. कुमारी हुल्ले लक्ष्मी चंद्रकांत प्रथम पारितोषिक. 12वी अकाउंटन्सी विषयात मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल कैलासवासी शांताबाई रुद्रप्पा जत्ती पारितोषिक. 12वी अर्थशास्त्र विषयात वाणिज्य शाखेत प्रथम आल्याबद्दल कैलासवासी सत्यभामा दगडू दराडे पारितोषिक. कैलासवासी महादेव गंगाराम गाडे पारितोषिक. कुमारी स्वामी श्रुती संजीव द्वितीय क्रमांक इयत्ता 12वी वाणिज्य शाखा. 12वी संस्कृत विषयात प्रथम आल्याबद्दल कीर्तन महर्षी कैलासवासी प्रल्हाद बाळकृष्ण आयोजित पारितोषिक. तसेच कुंटे परिवारातर्फे परमपूज्य गुरुदेव रानडे पारितोषिक. 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी नागनाथ महादेव लगदेवे पारितोषिक. तसेच 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी ॲडव्होकेट मल्लीनाथ रामचंद्र पाटील पारितोषिक. कुमारी धुप्पा धुळे वैष्णवी संजय इयत्ता 12वी कला शाखेत द्वितीय क्रमांक. 12वी अर्थशास्त्र विषयात कला शाखेत प्रथम आल्याबद्दल कैलासवासी महादेव गंगाराम गाडे पारितोषिक. 12वी मानसशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी शंकरराव रावजी गाळवंडे पारितोषिक. 12वी विज्ञान शाखेत मानसशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल कामती येथील पाटील परिवारातर्फे कैलासवासी रामचंद्र महादेव पाटील पारितोषिक. साई संदीप चिरंजीव हिरापुरे शिरीष हनुमंत चिरंजीव उपाध्ये अथर्व गिरीश. 12वी गणित विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी कल्याणप्पा रेणुक गौड पाटील पारितोषिक. गणित विभागातर्फे गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन पारितोषिक विभागून. कुमारी ओहोळ अंकिता सुहास 12वी संस्कृत विषयात प्रथम आल्याबद्दल कीर्तन महर्षी प्रल्हाद बाळकृष्ण आयोजित पारितोषिक. कुंटे परिवारातर्फे परमपूज्य गुरुदेव रानडे पारितोषिक. कुमारी चिंचोळकर साक्षी रामलिंगप्पा 12वी जीवशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल जीवशास्त्र विषयातर्फे पारितोषिक. कुमारी शिवशरण आर्या कीर्तिपाल 12वी हिंदी विषयात महाविद्यालयात प्रथम आल्याबद्दल शिवराज पाटील परिवारातर्फे कैलासवासी विश्वनाथ बाळप्पा पाटील पारितोषिक. चिरंजीव वैरागकर सौरभ जेई परीक्षेत महाविद्यालयात द्वितीय आल्याबद्दल महाविद्यालयातर्फे ₹1001चे विशेष पारितोषिक. यांचा मुलगा IIT गुवाहाटी येथे शिकत आहे. चिरंजीव बिरंगणे आदित्य राजेंद्र
नीट परीक्षेत महाविद्यालयात प्रथम आल्याबद्दल महाविद्यालयातर्फे रुपये 2001चे विशेष पारितोषिक, महाराष्ट्र CET परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम तसेच मानसशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी रामचंद्र महादेव पाटील पारितोषिक, कुमारी कोंडेवार तपस्या निलेश 12वी भूगोल विषयात कला शाखेत प्रथम आल्याबद्दल कैलासवासी गोविंदराव कुलकर्णी पारितोषिक, 12वी मानसशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी शंकरराव रावजी गावंडे पारितोषिक, कुमारी पूनम शिवप्पा 12वी मराठी विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी अविनाश बाळकृष्ण जोग पारितोषिक. कुमारी समृद्धी दीनदयाल 12वी बँकिंग विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी रामण्णा नागरसुरे पारितोषिक. रोहित मळसिद्ध 11वी जीवशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल जीवशास्त्र विभागातर्फे पारितोषिक, कुमारी चतयार मयुरी सिद्धरया 12वी बिझनेसचा व्यवसाय विषयात प्रथम आल्याबद्दल कैलासवासी शेवंताबाई लोभाजी कांबळे पारितोषिक, चिरंजीव पाटील अमरजीत शशिकांत 12वी वाणिज्य शाखेत गणित विषयात प्रथम आल्याबद्दल कुंटे परिवारातर्फे कैलासवासी सीताबाई रानडे पारितोषिक. तर कनिष्ठ महाविद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली यशाची उत्तुंग परंपरा कायम ठेवली. कला शाखेचा निकाल यंदाच्या वर्षी 83.33%, वाणिज्य शाखेचा निकाल 94.4%, शास्त्र शाखेचा निकाल 98.22% एवढा लागला होता. चैतन्य पुराणिक हा मुलगा कॅप्टन म्हणून देशभरात सिलेक्ट झाला. तो आमच्याच महाविद्यालयातला इयत्ता 11वी-12वीचा विद्यार्थी. वर्क हार्ड इन सायलेन्स, लेट सक्सेस मेक द नॉईज या उक्तीप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर वरिष्ठ महाविद्यालय स्वागत करतोय. Respected dignitaries on the dais and off the dais, all the faculty members and students, I extend my warm welcome to you to witness, appreciate and to honor the achievements of our students who brought laurels to the college. It's a most awaiting and valuable moment for the students to get the recognition and to felicitate it. I now request our chief guest, Dr. Shailendra Devlankar sir, to do the honors. 69th annual prize distribution. List of the prize winners are Miss Chhatre Vaishnavi Nagnath. She got the first prize in Marathi, awarded late MC Thambekar Prize instituted by Shri Ram Pujari Pratishthan, awarded late Gopal Ramchandra Methra's Prize, awarded Geeta Godbole Prize for having stood first in Marathi in girls. Next, Hindi BA Part 3rd, Mr. Rathod Sanjay Harichandra got a first prize and awarded late Jayashree Hanche Prize. BA 3rd English, Miss Masha Shreya Prabhakar. She got the first prize and awarded late Balakrishna Kashinath Jog Prize and late Professor S.B. Dudande Prize. Awarded late Bhimappa Prize and late Professor A.B. Kuba Prize. Late Professor V.T. Bankar Prize. Awarded Geeta Godbole Prize for stood first in English in girls. BA 3rd Sociology, Miss Gujje Bhagyashree Vijay. BA 3rd Political Science, Miss Saili Mukund Gokhale. She got the first prize and awarded late Professor A.L. Hausekar Prize. Awarded Geeta Godbole Prize for stood first in Political Science in girls. BA 3rd Economics, Miss Godke Renuka Popat. First prize and awarded Geeta Godbole Prize for stood first in Economics in girls and awarded late Ratnakar Ramchandra Kulkarni Prize, awarded late Chandrakant Bhanumate Prize. Satyadev Prasad. BA 3rd Psychology, Mr. Kulkarni Vaibhav Ramesh. Awarded first prize
and awarded late T.A. Philip Prize and late Shankar Rao Rauji Gawande Prize. स्वतःची बुद्धिमत्ता पणाला लावून विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केलेलं असतं. यांचा कौतुक सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय. सर्वांनी टाळ्यांनी यांचं अभिनंदन करायचं आहे. जोरात टाळ्या होतील. Miss Rutuja Mahadev Gurau, first prize, and late Renava Patil Prize, late Srinivas Ramanujan Prize, and late Kausalya Pandurang Gade Prize. Next, BSc Part 3rd Physics, Mr. Patil Adarsh Anil. He got a first prize, and late Gopal Ramchandra Mitra's Prize, and late Shankar Rao Limbaji Rao Shalunke Prize. BSc Part 3 Chemistry, Mr. Wagmode Sagar Rajkumar. He got the first prize and awarded late Pradnya Shah Prize, late Gopal Ramchandra Mitra's Prize, late Swami Rao Nana Kale Prize. Next, BSc Part 3rd Zoology, Miss Bhagwan Aksa Anjum Ibrahim. BSc Part 3rd Botany, Mr. Bhagwan Safwan Ibrahim. He got the first prize and awarded late Mayuresh Sridhar Gawande Prize. Next, BSc Part 3rd Electronics, Miss Birazdar Bhagyashree Mallikarjun got a first prize and awarded late Mahadevi Bankar Prize. Statistics, Miss Misal Pooja Pratap. BCom 3rd, Mr. Kalchatti Amit Shivanand. He got the first prize and awarded late GT Dudhiyal Prize and Kerab Dattu Pujari Prize. BBA Part 3rd, Mr. Fund Sandesh Nana Sahib. He got the first prize, awarded first rank in Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University Merit List. BCA Part 3rd, Mr. Chaudhary Awais Riyadh. He got the first prize and awarded third rank in the PHSUS merit list. Computer Science, Miss Shreya Dadpe. First prize. MA Part Hindi, Miss Sheikh Karishma Ibrahim. First prize awarded late Mayuresh Sridhar Gawande Prize. Miss Adone Shraddha Srinivas. First prize awarded second rank in the PHSUS merit list. MA Part 2 English, Miss Sheikh Asma Yusuf. She got the first prize, late Professor V.T. Bankar Prize and late Principal K. Bogishena Prize and awarded late Professor R.M. Sasnur Prize. MA Sociology, Mr. Anas Abubkar Kalwal. He got the first prize and awarded late Shashikant Vaman Rao Dokte Prize and awarded first rank in Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University merit list. MA Psychology, Mr. Sontake Sagar Sunil. So, Professor Sontake sir is going to get the certificate from his son on behalf of his son. First prize and awarded late Sri Shankar Rao Rauji Gawande and late Sakharam Shankar Rao Gawande Prize, late Shri Shambarkar Prize and awarded first rank in Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University merit list. MA Political Science, Miss Prapti Mukund Shetty. First prize and first in Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University, Buddhavasi R.S. Ranashingare Gold Medal in Political Science. Awarded late Mayuresh Sridhar Gawande Prize. MCom Part 2, Miss Tazmeen Sagri got the first prize and late Dattu Tukaram Pujari and Kallava Dattu Pujari Award. Bilibenda AC, Miss Sagar Nikita Narayan. So in place of her,
parents are going to take the award. Got the first prize and awarded late Professor N.A. Mulimani prize. Miss Ingale Padmavati Shivaji. She got the first prize in BJMC. Special prizes. Late Chaturbai Madki prize given to the student scoring highest marks in sociology at BFA Part First. Bosekar Kirti Vasant. Miss Ritu Vinod More. Late Shankar Rao Rauji Gawande prize given to the student standing first in psychology at BA Part Second. Mr. Rohit Babaro Sadev. Parod Gowda P. Patil prize given to the student scoring highest marks in mathematics at BSc Part 2nd. Mr. Rohit Baburao Sadev. Mr. Mujawar Tayyib Rajamat. Awarded late Professor R.M. Sasnur Gulbarga prize for stood for highest in compulsory English literary quest. Mr. Mujawar Tayyib Rajamat. Mr. Rohan Surikant More. Late Ansuya Bai and Shankar Rao Gawande prize given to the student standing first in psychology at BSc Part 1st. Mr. Rohan Surikant More. Labdi Bhavesh Shah. Late Shankar Rao Rauji Gawande prize given to the student standing first in psychology at BA Part 1st. Miss Jukare Nikita Mahadev. Late Damayanti Shankar Rao Salunke prize given to the student standing first in physics at BSc Part 1st. Miss Londe Sutika Deepak. Late Shankar Rao Limbaji Rao Salunke prize given to the student standing first in physics at BSc Part 2. Miss Londe Sutika Deepak. Award for Best NSS Volunteer Boys late Shashikant Vaman Rao Dokte prize Mr. Shivshankar Ramanna Chuvar Shetty. बाकीचे विद्यार्थी बसून घ्यायचे आहे. HD आउटपुट मिळणार आहे YouTube चॅनलला. Award for Best NSS Volunteer Girls late Shashikant Vaman Rao Dokte prize Miss Ushatai Hanmant Bamne. विद्यार्थी बसून घ्या. डिसिप्लिन कमिटी. The winner of late Professor K.V. Ganpule prize given to the best cadet from boys NCC Junior Under Officer Hazare Ganesh Shankar. The winner of late Captain S.M. Pathak prize given to the best cadet from boys NCC Senior Under Officer Shegao Shivanand Chandrakant. टाळ्यांच्या गजरामध्ये या विद्यार्थ्यांचा उत्साह आपण वाढवूया. So 70th annual prize distribution list of the prize winners 21-22. Mr. Kakmare Revan Siddh Suresh, BA 3rd Marathi, got a first in Marathi. Awarded late MC Tambekar prize Institute by Sri Ram Pujari Pratishtana. Awarded late Gopal Ramchandra Metra's prize. BA Part 3rd Hindi, Miss Qureshi Samreem Sadiq. First prize and awarded late Jayashree Hanche prize. Awarded Geeta Godbole prize for stood first in Hindi in girls. BA Part 3rd English, Miss Gurav Rutuja Ramdas. First prize and awarded late Balkrishna Kashinath Jog prize and late Professor S.B. Dudande prize. Awarded late Bhimappa prize and late Professor A.V. Kuba prize. Late Professor V.T. Bankar prize. Awarded Geeta Godbole prize for stood first in English in girls. Awarded late Professor K. Bogishena prize and Best Library User Award. Next BA Part 3rd Sociology, Miss Sontake Vaibhavi Sopan. First prize and awarded late Parag Deepak Singhi prize. Awarded late Vidya Shashikant Dokte prize.
and awarded Geeta Godbole Prize for stood first in Sociology in Girls. Mr. Pandrey Shantanu Srinivas, BA Part 3rd, Political Science. First prize and awarded late Professor A.L. Housekar Prize. Economics, Miss Wagmare Hema Ashok. She got the first prize, awarded late Geeta Godbole Prize for stood first in Economics in Girls, and awarded late Ratnakar Ramchandra Kulkarni Prize, awarded late Chandrakant Bhanumate Prize. BA Part 3rd, Geography, Miss Aurange Srushti Suresh. First prize and awarded the prize instituted by Geography Study Circle, awarded late Geeta Godbole Prize for stood first in Geography in Girls, and awarded second rank in Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University Merit List. BA Part 3rd, Psychology, Mr. Ugral Saurabh Rajesh. First prize awarded late T.A. Philip Prize and late Shankar Rao Rauji Gawande Prize. BSc Part 3rd, Mathematics, Miss Shraddha Ramesh Shendre. BSc Part 3rd, Physics, Miss Bagle Akanksha Shishai. First prize and got late Gopal Ramchandra Metra's Prize, late Shankar Rao Limbaji Rao Salanke Prize. BSc Part 3rd, Chemistry, Miss Patil Rajanandini Ramraj. She got the first prize and awarded late Pratnya Shah Prize, late Gopal Ramchandra Metra's Prize, late Swami Rao Nana Kale Prize, and the highest in Physics and Chemistry in BSc 2 in the year 2020-21. BSc Part 3, Zoology, Miss Nadaf Ayesha Bashir. She got the first prize and awarded late S.V. Joshi Prize. BSc Part 3rd, Botany. It has been divided into two. Dhanshetti Samartha Shivshankar. He got the first prize. Miss Pawar Sonal Shiru. She got the first prize in Botany. Awarded late Mayuresh Sridhar Gawande Prize. BSc Part 3rd, Electronics. Miss Sheikh Aliya Rukmuddin. So her parents are going to get the prize. First prize and awarded late Mahadevi Bankar Prize. BSc Part 3, Statistics, Mr. Satkur Govind Srinivas. The parents are going to get the certificate. First prize and awarded late Mayuresh Sridhar Gawande Prize. Satkur Govind Srinivas. BCom Part 3rd, Mr. Birazdar Rohit Rajkumar. He got the first prize and awarded late GT Dudihal Prize and late Kerbu Dattu Pujari Award. BBA Part 3rd, Miss Pelai Jhanami Naresh Kumar. She got the first prize in the BBA Part 3rd. BSc 3rd, ECS Part 3rd, Miss Sanjana Santosh Avtade got the first prize and awarded 5th rank in the Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University Merit List. BCA Part 3rd, Mr. Samarth Patki. He got the first prize and awarded 1st rank in the Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University Merit List. MSc Computer Science, Miss Hodgikar Tazeen Abdul Sameer. She got the first prize in Computer Science. MA Part 2, Hindi, Miss Kamane Sonali Suresh. Got the first prize and awarded late Mayuresh Sridhar Gawande Prize. MA Part 2, English, Miss Navle Kalpana Keshav Rao. She got the first prize. Late Professor V.T. Bankar Prize and late Principal K. Bogishena Prize and awarded late Professor R.M. Sasnoor Prize. Sociology, Mr. Hasapure Basavaraj Pandit. First prize and awarded late Shashikant Vaman Rao Dokte Prize. Psychology,
Miss Mohta Neelam Kisanlal. She got the first prize. Awarded late Sri Shankarao Rauji Gawande Prize and late Sakaram Shankarao Gawande Prize. Late Shirish Ambarkar Prize and awarded Geeta Godbole Prize for stood first in psychology in girls. MA Part 2 Political Science. Miss Jadhav Aarti Parmeshwar. First prize and awarded late Mayuresh Sridhar Gawande Prize. Miss Meera Kulkarni. She got the first prize and late Dattu Tukaram Pujari and Kallava Dattu Pujari Prize, MCOM Part 2. Miss Jawan Apeksha Yashwant got the first prize in Billy Band ISC, awarded late Professor N.A. Molimini Prize, prize for Best Library User Award. BJMC, Mr. Sidram Salgar got the first prize in journalism. Special prizes. आपण आपल्या मुलांचा कौतुक सोहळा पाहत आहोत. या कौतुक सोहळ्याचं टाळ्यांच्या गजरात तुम्ही प्रेरणा त्यांना द्या. ही प्रेरणा मुलांसाठी खूप फलदायी ठरते. टाळ्यांचा गजर होऊ देत आपल्या मुलांसाठी. Late Chaturbai Madki Prize given to the student scoring highest marks in sociology at BA Part 1st, Miss Laute Sridevi Panchling. Miss Malkhare Madhura Mangesh. Late Shankarao Rauji Gawande Prize given to the student standing first in psychology at BA Part 2. Mr. Zample Raju Shekappa. Miss Revati Dayanand Masli. She got the Parthagada P. Patil Prize given to the student scoring highest marks in mathematics at BSc Part 2. Miss Tambakya Aishwarya Sidramappa. There are two prizes, late Pradnya Shah Prize and late Susma Thamankar Prize for the lady student scoring highest marks in chemistry at BSc Part 2 and offering chemistry as a principal subject. Miss Kautgi Rajeshwari Channabasaya. She got the late Ansuya Bai Shankarao Gawande Prize given to the student standing first in psychology at BSc Part 1st. Miss Pratiksha Prahlad Joshi. Renuka Gowda P. Patil Prize and late Damayanti Shankarao Salunke Prize given to the student standing first in physics and mathematics at BSc Part 1st respectively. Mr. Kulkarni Siddesh Sanjay. Miss Rutuja Hanumantrao Kokate Patil. She got awarded the Professor R.M. Sasnur Gulbarga Prize for stood highest in compulsory English literary mindscapes. Award for Best NSS Volunteer late Shashikant Navamandrao Doctor Prize, Mr. Gurav Madanna Surose. Kulkarni Siddesh. Gaurav Madanna Suruse. Award for Best NSS Volunteer Boys. Late Shashikant Navamandrao Doctor Prize. Award for Best NSS Volunteer Girls. Late Shashikant Navamandrao Doctor Prize. Miss Vanshika Vijay Vyavare. She got the best prize for best performance in ATC camp. Late Satlingappa Golappa Labba Award. The winner of late Professor K.V. Ganpule Prize given to the best cadet from girls NCC, Senior Sergeant Vaishnavi Rajkumar Sitaphale. Late Prajakta Thopre Prize for best performance in girls NCC, Junior Under Officer Aditi Ganesh Avtade. Prize for best performance in ATC camp, Senior Under Officer Sonal Deepak Bhosle. Rasika Rajshekar Vimrati. Prize for best performance in ATC camp, late Satlingappa Golappa Labba Award.
The winner of late Professor K.V. Gandpule Prize given to the best cadet from the boys. Junior Officer Sayyid Jahreen Abid. Junior Officer Pai Tanmay Prakash. The winner of the best cadet from boys. कर्मयोगी अप्पासाहेब काडदे चित्रकला महाविद्यालय. मिस प्रेरणा महेश टेकळे, कला संचालनालय महाराष्ट्र स्टेट. She got the moon show given in Jahangir Art Gallery, Mumbai Art Exhibition, and Shanti Chopra Award and prize rupees 10,000 she has bagged. Next, Miss Saili Nandkumar Kulkarni. She got the first class in Foundation Diploma in Art. Miss Supriya Bhagwan Gurav. Dattatreya Advani. She got the first class Art Teachers Diploma first year. Miss Rutuja Vishwas Pawar. She got the first class in Diploma Drawing and Painting final year. Sri Shubham Sapan. He has participated art painting and got the second prize, and Swan Art Studio given poster painting and participated and got the third prize. Culture Department, Punya Shlok Ahilyadevi Holkar Solapur University Youth Festival. Overall, it has got a second runner-up team. Students receiving individual awards. Aniket Jamdade. So, one act play, second rank. One act play, best actor, second, and installation, third prize. Aniket Satate. Aniket Satate. He got the second place in the one act play, installation in third play. Rituraj Varkat. He got the second in one act play, best direction in the first place, installation in third place, collage third place, poster making first place, one on the spot painting second, and spot photography second. Big round of applause for him. Shayu Deshmukh. She got the second in the one act play. Rutuja Digay. She got the second prize in one act play at the youth festival. Rishikesh Shivshetty. He got the second place in the one act play. Sai Darekar. She got the second place in the one act play. Aditya Pandey. She got the one act play second place. Prajot Maitre. He got the one act play second place. Pratik Ugral. He got the second place in the one act play in the Mahesh Swami. He got the second place in one act play. Urmi Kulkarni. Urmi Kulkarni got the first prize in classical dance. Saloni
Patil. She got the first prize in group song. Deepa Saloti Mat. She got the first prize in group song. Prachi Dongre. She got the first prize in group song and installation in third prize. Namita Patil. She got the first prize in group song. Gayatri Charate. She got the first place in group song. Vaishnavi Wankede. She got the second in the light vocal solo and second in the classical vocal solo in 2021. Thank you one and all. All the prize winners will get their prize amount and it will be credited to their bank account directly. Thank you. Thank you one and all. महाविद्यालयाच्या पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचं वाचन सौ RS बिराजदार मॅडम करतील. शुभ संध्या. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन व कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय निमंत्रित संस्थेचे सचिव व व्यवस्थापन सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचा हा 4था व 5वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. हा आजचा सोहळा माननीय काकडे सरांच्या हस्ते संपन्न होत आहे. नमस्कार, मी प्राध्यापिका रेणुका बिराजदार, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे सन 2020-21 व 21-22 या शैक्षणिक वर्षाचे पुरस्काराचे वाचन करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे ऋण आपल्यावर असतात, म्हणजेच आपण त्या समाजाचं काहीतरी देणं लागत असतो. या सद्भावनेने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आमच्या प्रायोजकांनी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यासाठी मी महाविद्यालयाच्या वतीने ऋण व्यक्त करते. कला व वाणिज्य विभागातील पुढील विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केलेली आहे. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करावा. प्रथम शैक्षणिक वर्ष 2020-21 श्री किरणकुमार हिरेमठ यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी श्री राजशेखर हिरेमठ पुरस्कार BA भाग 1 मधील विद्यार्थिनी कुमारी पूजा सुरेश पवार यांना प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थिनीने 84.83% गुण प्राप्त केलेले आहेत. पूजा सुरेश पवार. यानंतर BA भाग 2 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास श्री किरणकुमार हिरेमठ यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी राजशेखर हिरेमठ पुरस्कार प्रथमेश भगवान गवळी यांना प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थ्यांनी 87.33% गुण प्राप्त केलेले आहेत. प्रथमेश भगवान गवळी. यानंतर संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉक्टर SJ आवटे सर यांच्या वतीने BA मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी प्रथमेश रामलिंग कांबळे यास प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थ्याने 79.88% गुण प्राप्त केलेले आहेत. प्रथमेश रामलिंग कांबळे. श्री विजयकुमार श्रीकांत चिप्पलकट्टी यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी श्रीमती मीनाक्षी श्रीकांत चिप्पलकट्टी पुरस्कार कुमारी धरती देवीदास धनाते या विद्यार्थिनीस प्राप्त झाला आहे. या विद्यार्थिनीने BA भाग 3 राज्यशास्त्र या विषयात सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. धरती देवीदास धनाते. यानंतर श्री विजयकुमार श्रीकांत चिप्पलकट्टी यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी श्रीकांत तम्माजी चिप्पलकट्टी पुरस्कार कुमार सिद्धाराम मल्लिकार्जुन माळी या विद्यार्थ्यास प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थ्याने BA भाग 3 इतिहास या विषयात सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. सिद्धाराम मल्लिकार्जुन माळी.
यानंतर श्री किरणकुमार हिरेमठ यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी राजशेखर हिरेमठ पुरस्कार कुमार संतोष महादेव सुतार या विद्यार्थ्यास BA भाग 3 मराठी विषयात प्रथम क्रमांक आल्याबद्दल देण्यात येत आहे. संतोष महादेव सुतार. यानंतर सौ UM जमादार मॅडम यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी श्रीमती तुळसा रवींद्रनाथ सासनूर गुलबर्गा पुरस्कार BA भाग 3 कंपल्सरी इंग्लिश या विषयात सर्वप्रथम आलेल्या घनाते धरती देवीदास या विद्यार्थिनीस देण्यात येत आहे. यानंतर श्री जहागीरदार यांच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर SPV पुरस्कार BCom भाग 1 मधील विद्यार्थी कुमार सिद्राल शुभम नारायण यास देण्यात येत आहे. या विद्यार्थ्याने 81.83% गुण प्राप्त केलेले आहेत. सिद्राल शुभम नारायण. यानंतर डॉक्टर वंदना पुरोहित मॅडम यांच्या वतीने देण्यात येणारा श्रीमती विजया पुरोहित पुरस्कार BCom भाग 1 प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग या विषयात सर्वप्रथम आलेल्या कुमारी सौंदर्या राजेंद्र पवार या विद्यार्थिनीस देण्यात येत आहे. सौंदर्या राजेंद्र पवार. यानंतर श्री दिलीप वसंत कुलकर्णी यांच्याकडून देण्यात येणारा कैलासवासी वसंत पांडुरंग कुलकर्णी पुरस्कार BCom भाग 2 वर्गात सर्वप्रथम आलेल्या अंजली इरन्ना मिश्रा या विद्यार्थिनीस देण्यात येत आहे. या विद्यार्थिनीने 85% गुण प्राप्त केलेले आहेत. अंजली इरन्ना मिश्रा. यानंतर श्रीमती भार्गवी सुशील जोशी यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी सुशील गोविंद जोशी पुरस्कार BCom भाग 3 सीमा इरन्ना दिवटे या विद्यार्थिनीने 72.25% गुण मिळवलेले आहेत व तिने हा पुरस्कार मिळवलेला आहे. यानंतर डॉक्टर SS गावंडे मॅडम यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी मयुरेश श्रीधर गावंडे पुरस्कार BCom भाग 3 मध्ये अकाउंटन्सी विषयात सर्वप्रथम आलेल्या वैष्णवी विभीषण सरणे या विद्यार्थिनीस देण्यात येत आहे. आता शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील BA भाग 2 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास श्री किरणकुमार हिरेमठ यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी राजशेखर हिरेमठ पुरस्कार शशिकांत सटवाजी होटकर यास प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थ्याने 79.16% गुण प्राप्त केलेले आहेत. शशिकांत सटवाजी होटकर. यानंतर संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉक्टर SJ आवटे सर यांच्या वतीने BA मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी गौरी राजेंद्र अकुल हिस प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थिनीने 84.50% गुण प्राप्त केलेले आहेत. गौरी राजेंद्र अकुल. यानंतर श्री विजयकुमार श्रीकांत चिप्पलकट्टी यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी श्रीमती मीनाक्षी श्रीकांत चिप्पलकट्टी पुरस्कार प्रभाकर श्रीनिवास अग्नू या विद्यार्थीस प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थ्याने BA भाग 3 राज्यशास्त्र विषयात सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. प्रभाकर श्रीनिवास अग्नू. यानंतर श्री विजयकुमार श्रीकांत चिप्पलकट्टी यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी श्री श्रीकांत तम्माजी चिप्पलकट्टी पुरस्कार प्रथमेश भगवान गवळी या विद्यार्थ्यास प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थ्याने BA भाग 3 इतिहास या विषयात सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. यानंतर श्री किरणकुमार हिरेमठ यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी राजशेखर हिरेमठ पुरस्कार सागर मोहन चौहान या विद्यार्थ्यास BA भाग 3 मराठी विषयात प्रथम आल्याबद्दल देण्यात येत आहे. सागर मोहन चौहान. यानंतर सौ UM जमादार मॅडम यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी श्रीमती तुळसा रवींद्रनाथ सासनूर गुलबर्गा पुरस्कार BA भाग 3 कंपल्सरी इंग्लिश या विषयात सर्वप्रथम आलेल्या सलगर सतीश सरदार यास देण्यात येत आहे. सलगर सतीश सरदार. यानंतर श्री शरद जहागीरदार यांच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर SPV पुरस्कार BCom भाग 1 मधील विद्यार्थी मुकुंद सूर्यकांत पवार यास देण्यात येत आहे. या विद्यार्थ्याने 79.17% गुण प्राप्त केलेले आहेत. मुकुंद सूर्यकांत पवार. यानंतर डॉक्टर वंदना पुरोहित मॅडम यांच्या वतीने देण्यात येणारा श्रीमती विजया पुरोहित पुरस्कार BCom भाग 1 प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग या विषयात सर्वप्रथम आलेल्या परमेश्वर भालचंद्र बाबा यास देण्यात येत आहे. परमेश्वर भालचंद्र बाबा. यानंतर श्री दिलीप वसंत
निवासी वसंत पांडुरंग कुलकर्णी पुरस्कार बीकॉम भाग 2 वर्गात सर्वप्रथम आलेल्या धनश्री दिनेश शिंदे या विद्यार्थिनीस देण्यात येत आहे. या विद्यार्थिनीने 83.67% गुण प्राप्त केलेले आहेत. यानंतर श्रीमती भार्गवी सुशील जोशी यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी सुशील गोविंद जोशी पुरस्कार बीकॉम भाग 3 वैष्णवी पर्वतकुमार बावडेकर या विद्यार्थिनीस मिळालेला आहे. या विद्यार्थिनीने 80.81% गुण मिळवलेले आहेत. वैष्णवी पर्वतकुमार बावडेकर. यानंतर डॉक्टर एस गावंडे यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी मयुरेश श्रीधर गावंडे पुरस्कार बीकॉम भाग 3 मध्ये अकाउंटन्सी विषयात सर्वप्रथम आलेल्या पाटील काशीनाथ शिवशरण यास देण्यात येत आहे. पाटील काशीनाथ शिवशरण. सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे पुनश्च अभिनंदन व मान्यवरांचे आभार. धन्यवाद. I express heartfelt thanks to all the dignitaries. We are blessed to have highly multi-talented batch of students in our college every year. Aside from academics, we value advancement in the arts, cultural activities and sports as well. One of the best aspects of our college is that it places equal emphasis on all areas to develop the overall talents and personalities of the students. Now, I request Shreyas Sudesh Malap to present vote of thanks. नमस्कार. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर ऑटोनॉमस कॉलेज सोलापूरच्या 69व्या आणि 70व्या वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आभार मानण्यासाठी मी विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस सुदेश मालप उभा आहे. व्यासपीठावर उपस्थित माननीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, शिक्षण संचालक उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन हे आमच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावरील त्यांचं अभ्यासपूर्ण भाषण आम्हाला ऐकायला मिळालं, याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत. सर, मी सर्वप्रथम आमच्या कॉलेजच्या वतीने मनपूर्वक ऋणी आहे. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी कुलगुरू माननीय डॉक्टर इरेस्वामी उपस्थित राहिले, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माननीय काकडे सर हेही उपस्थित राहिले, त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो. आमच्या संस्थेचे सचिव, आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान माननीय श्री धर्मराज काडादी हे उपस्थित आहेत, त्यांचाही मी आभारी आहे. व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित मान्यवर यांचा देखील मी मनपूर्वक आभारी आहे. या पारितोषिक वितरण समारंभात ज्यांना पारितोषिक मिळाले त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे घोषित करतो. धन्यवाद.
शांति 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 है।